आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। सामनाची बातमी म्हणजेच खोडसाळपणा। नरहरी झिरवाळ यांनी सामनातून करण्यात आलेल्या आरोपांना फेटाळलेला आहे। नरहरी झिरवाळ यांची कार्यकर्त्यांसह मंत्रालयात घुसखोरी, सामनातून करण्यात आला होता हा दावा। महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलंय। महायुतीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार आहेत। गुरुवार शुक्रवारी आपल्या विभागाच्या कामांचा आढावा घेणार फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगा स्नान करतायत। सामनातून भाजपावर सडकून टीका। मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणेच शब्दांचे अर्थ देखील बदलतात। विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉक पोल। भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता। नाशिकच्या सिद्ध पिंपरीच्या निवडणूक शाखेच्या गोदामात सकाळी 8 वाजता मॉक पोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात। शालेय पोषण आहारामधून अंडी आता बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे। गरीब मध्यम वर्गामध्ये लक्ष्मीची कृपा राहो। अर्थसंकल्पापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे शुभ संकेत आहेत। इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट देशाच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिल्याचं वक्तव्य आहे। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। कांदिवली पश्चिममध्ये खासदार पियुष गोयल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राम नाईक, गोपाल शेट्टी, मनीषा चौधरी आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते।